नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात चांगली पॉझिटिव्ह गेलेली गॅप अप ओपनिंगनं 22,800च्या आसपास नवीन लाईफ टाईम हायसुद्धा मारला निफ्टीनं सुरुवातीच्या अर्ध्या तासामध्ये. पण त्यानंतरनं मार्केटमध्ये सडनली एक सेलिंग प्रेशरचा झटका बघायला मिळाला. मार्केट वन वे सुरुवातीच्या अर्ध्या तासानंतरनं क्लोजिंग सेशनपर्यंत ऑलमोस्ट वन वे खालीच जात राहिलं. शार्प सेलिंग आपणाला विटनेस झालं मॉर्निंगच्या सेशनपासून क्लोजिंग सेशनपर्यंत आणि एंटायर दिवसभर मार्केटमध्ये आज सेलिंग प्रेशरचा दबाव राहिला. अनएक्सपेक्टेड होतं, अनएक्सपेक्टेडली सेलिंग आलं. काल ज्या पद्धतीने चांगली रिकव्हरी दिलेली आहे आणि मार्केट ऑलमोस्ट रोज नवीन हाय करते, पण जसे मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं 22,750 आणि 800 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे जो अजूनही गेले तिसरा अटेम्प्ट होता आज मार्केटचा क्रॉस होण्याचा, पण तो क्रॉस न होता फेल झाला आणि मार्केट जे आहे ते महत्त्वपूर्ण सपोर्ट लेवल होत्या आजच्या 22,500 असेल 22,400 असेल हे सगळ्या ब्रेक करत खाली गेलं. 22,300च्या आसपासचा लो केला 350च्या आसपास आणि क्लोजिंगला थोडीशी रिकव्हरी आली. शॉर्ट कवरिंग म्हणता येईल अहेड ऑफ विकेट थोडीशी रिकव्हरी आली आणि 22,500च्या आसपास थोडंसं येऊन मार्केट कुठंतरी स्टेबलाइज होऊन बंद झालं. पण ओव्हरऑल मार्केटवर दबाव राहिला. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 49,000 जो महत्त्वपूर्ण सपोर्ट होता त्याच्या जस्ट बिलो 48,900 आसपास बंदीला आजचं सेलिंग प्रेशर अनएक्सपेक्टेडली मार्केटला आलं. त्यामुळे बरेच ट्रेडर्स ट्रॅप झाले, बायर्स ट्रॅप झाले आणि त्यामुळं मार्केटला क्लोजिंगपर्यंत लाँग पोझिशन अनवाइंडच होत गेल्या आणि मार्केट जे आहे ते कंटिन्युअसली घसरण करत गेलं. पण ओव्हरऑल मार्केटचा रेजिस्टन्स झोन इंटॅक्ट आहे, ट्रेडिंग रेंज इंटॅक्ट आहे. त्यामुळे सोमवारच्या सेशनमध्ये किंवा वीकलीमध्ये लाँग टर्म बेसिसला सिंगल आहे 22,800 जोपर्यंत क्रॉस होऊन मार्केट बंद येणार नाही फर्दर अपसाईड निफ्टीला आता येईल असं वाटत नाही, कारण आता तिसरा अटेम्प्टसुद्धा फेल झाल्यामुळे. त्यामुळे नेक्स्ट वीकसाठी 22,800 किंवा लाँग टर्मसाठी नियर टर्मसाठी 22,800 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. सोमवारच्या सेशनला बघायचं झालं तर निफ्टी जो आहे तो 22,550 22,500 550 इमिजिएट बेसिसला सपोर्ट आहे. 22,550च्या वर गेला तर फर्दर राईज येईल. अदरवाईज 22,500च्या खाली मेंटेन राहिला तर परत पुन्हा 22,400 एवढा 300पर्यंत सुद्धा निफ्टी येऊ शकतं. त्यामुळे ज्या पद्धतीनं आज मला वाटतं बँक निफ्टीमध्ये एक बेरी सिंगल फिंग झालं, थोडंसं सेलिंग प्रेशर येऊ शकतं असं मला वाटतं. हायर लेवलवरून ज्या पद्धतीनं ऑलमोस्ट 400 पॉईंटचे डिक्लाईन 500 पॉईंटचे डिक्लाईन वन वे निफ्टीमध्ये येऊन गेली. बँक निफ्टीमध्ये सुद्धा ऑलमोस्ट 1,000 पॉईंटचे डिक्लाईन हायपासून येऊन गेली. ते थोडंसं मला वाटतं काळजी करण्याचं आहे. वरच्या लेवलला खूप प्रमाणात डिलिव्हरी सेलिंग किंवा शॉर्ट सेल झालेले आहेत ओव्हरऑल. त्यामुळे निफ्टीसाठी सोमवारी 22,500च्या खाली मेंटेन राहिला तर 22,400 22,300 येऊ शकतं. 22,500 550 स्ट्रॉंग रेजिस्टन्स निफ्टीसाठी. बँक निफ्टी सिमिलरली 49,000 आणि 49,200 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. 49,000च्या खाली मेंटेन राहिला तर फर्दर 48,500पर्यंत बँक निफ्टी येऊ शकतं जो आजचा लो आहे 48,600च्या आसपास. बँक निफ्टी 49च्या खाली 48,500 ते 600 येऊ शकतं. हायर लेवलला इमिजिएट बेसिस 49,000 49,200 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे जिथं मार्केट थोडंसं पॉज घेऊ शकतं. पण ओव्हरऑल शॉर्ट साईडला राहणं मला वाटतं सोमवारसाठी योग्य राहील. सेल ऑन राईज स्ट्रॅटर्जीनुसार आपल्याला 2 पैसे कमवता येतील. FIDIचा डेटा आजचा अवेलेबल नाही आहे. आज NSEमध्ये 747 शेअर्स वाढले त्या बाजूला 1,476 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 15 शेअर्स वाढले त्या बाजूला 35 शेअर्स पडलेत. NSEमध्ये निफ्टीमध्ये पडणाऱ्या शेअरची संख्या एकदम जास्त आहे. सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा कोणतेही सेक्टर कन्सिडरेबल वाढ झालेलं नाही. बँक्स IT ऑटो या सेक्टरवर चांगला दबाव बघायला मिळाला आहे. सेलिंग प्रेशर बघायला मिळालं आहे. ग्लोबल मार्केट्स तसे इतके आपल्यासारखे खराब नव्हते. युरोपियन मार्केट्स जे आहेत ते 0.5% आसपास पॉझिटिव्ह आहेत. डाऊ फ्युचर्स जे आहे ते 40 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. पण ओव्हरऑल ग्लोबल मार्केट्समध्ये जसं मी कालही म्हटलं की थोडंसं अनिश्चितता वातावरण आहे. हायर फॉर लॉंगर FIचे सेलिंग आणि थोडंसं वाढलेले व्हॅल्युएशन्स आपल्या मार्केटचे आणि इलेक्शन यामुळे थोडं नियर टर्मसाठी राईज आहे. वरचा टॉप जो आहे तो कॅप आहे वाटतोय, पण खाली मोठं सेलिंग प्रेशर येईल असं वाटत नाही. तर बघूया सोमवारी नेक्स्ट वीकमध्ये मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होतात. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.